कुरुलमध्ये आमदार राजू खरे यांचं जंगी स्वागत. महात्मा फुले जयंती निमित्त मिरवणुकीचा उत्साह, सजीव देखावे आणि जनसागर. आमदार राजू खरे यांच्या हस्ते कुरुलमध्ये फुले जयंती मिरवणुकीचा शुभारंभ. महात्मा फुलेंच्या चरणी आमदार राजू खरे नतमस्तक. कुरुलमध्ये मिरवणुकीचं थाट आणि 21,000ची देणगी. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून कुरुल इथं आमदार राजू खरे यांचं फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोल ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आलं. पुष्पहार अर्पण व मिरवणुकीचा प्रारंभ. कार्यक्रमाची सुरुवात आमदार राजू खरे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी आमदारांनी प्रतिमेसमोर नतमस्तक होऊन अभिवादन केलं. यानंतर मिरवणुकीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. 21,000 रुपयांची देणगी. महात्मा फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणाऱ्या क्रांतीसूर्य प्रतिष्ठानला प्रोत्साहन म्हणून आमदार राजू खरे यांनी 21,000 रुपयांची रोख स्वरूपात देणगी दिली. त्यांच्या या दातृत्वाचं ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केलं. सजीव देखावे आणि व्हिडिओ चित्रीकरण. मिरवणुकीचं मुख्य आकर्षण म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनपटावर आधारित असलेले सजीव देखावे. या देखाव्यांच्या माध्यमातून त्यांचा जीवन प्रवास मांडण्यात आला. मान्यवरांची उपस्थिती. या सोहळ्याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते, ज्यात प्रामुख्याने आमदार राजाभाऊ खरे, पंचायत समिती सदस्य धनाजी माळी, राजमुद्रा उद्योग समूह नामदेव निकम, माऊली निकम, सुभाष शिंदे, अशोक ननवरे, अशोक क्षीरसागर, अमोल माळी, विनोद आंबरे, शरद गोरे, मेजर बाळू माळी, मेजर लिंगेश्वर निकम, अतुल ननवरे, पांडुरंग माळी, बाबू माळी. यावेळी क्रांतीसूर्य प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आणि कुरुल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरवणुकीदरम्यान युवकांचा उत्साह आणि शिस्तबद्ध नियोजन सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं. मारायला का आपलं का तुला नका कष्टीला शेतकऱ्यांना मारणं हाच आहे ना तुमचा धर्म. विचार संपले की शस्त्र उचलायचे. अरे तिच्या सावित्रीने वाचवले असते तिच्या नवऱ्याचे प्राण, पण माझ्या सावित्रीला चांगलं ठाऊक आहे तिच्या नवऱ्याचा जीव शोषितांच्या उद्धारात गुंतलाय. हो, या हाताने विचारांची लेखणी उचलली आहे, पण अजूनही हा हात लहूजीच्या आकाळातला प्राणपट्टा विसरलेला नाहीये हे क्षणात ठेवा.
निश्चितच हे वेगळं झालेलं नाही. बागेत फुलं लावायची असते तर शेणखत नाकारून कसं चालतं? आपण लावलेल्या रोपट्याला दिलेलं हे शेणखत आहे असं समज. मला नाही वाटत असतं. सहसा तर पावलं घरात वळली असते, शाळेकडे नसते. काय निर्णय आणखी तो एवढं पटापटा दिले. कोण आहे? अरे कोण आहे? अरे 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 कोण आहे तू? नाव काय तुझं? नाव चांगलं केलं, पण उद्यापासून असं नाही आहे. पोलीचा बोर्ड करून शाळेत